धन्यवाद डीजे। तर मी राजेंद्र म्हात्रे साहेब उलवेनोड उपशहर प्रमुख शिवसेना आपणास विनंती करतो की आपण यावा, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा। जवान पाटील 4 जवान पाटील यांच्या वतीने प्रेक्षक कमाल कॅशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। तर इथे टॉस करूया आपण। राजेंद्र म्हात्रे साहेब उलवेनोड उपशहर प्रमुख शिवसेना यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया। दोन्ही टीमला शुभेच्छा। विठ्ठल मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब झाशी विरुद्ध वागेश्वर 11 पिरकोन या दोन संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल। पहिल्या फेरीतील तिसरा सामना फ्रेश मॅच असेल। तर टॉस जिंकलाय हेड्स। तर अभिनंदन, पिरकोन संघ टॉस जिंकलाय। प्रथम कुठल्या निर्णयाला प्राधान्य द्याल? फिल्डिंग। मागची देखील नेटची स्पर्धा केली। तर आदित्य, टॉस तुम्ही जिंकला असता तर तुम्ही कुठल्या निर्णयाला प्राधान्य दिलं असता? आता बघू, काल आमचा JPL झालेला आहे त्यामुळे बॅटिंग बेस्ट आहे आमच्यासाठी। आज सरपंच विजेंद्र भाईची स्पर्धा, थोडक्यात काय सांगाल या स्पर्धेबद्दल? कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना, आणि स्पर्धा चांगलीच आहे सरपंच झाल्याबद्दल। धन्यवाद, क्या बात आहे। शुभेच्छा असतील दोन्ही टीमला। पण महेश भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहताय। तर जसकार ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सचिन खरस साहेब यांचे या ठिकाणी आगमन। दीपक शेठ ठाकूर साहेब माजी पंचायत समितीचे सदस्य, त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांचं सहर्ष स्वागत। चला मैदानामध्ये आपण जाऊया, सामन्याला आपण सुरुवात करतोय। कुशल म्हात्रे यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने। हॅलो हॅलो हॅलो, कुशल म्हात्रे यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष। तर मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू रॉक्सर। जाऊया मैदानामध्ये। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय माता दे दिघोडे या संघाने एकवटल्या 4 षटकामध्ये 35 रन आणि 36 धावांचं आव्हान हे द्वितीय सत्रामध्ये उभं केलंय। टीम अगदी आपण बघू शकतो सदानंद स्मृती विनर्स गव्हाण या संघासमोर। सलामीवीर जोडी मैदानामध्ये गव्हाण संघाचे आले ओपनिंग ब्लास्टर्स, आणि त्याच्या भूमिकेमध्ये आपण अनिकेत कोहली आणि सिद्धेश कोहली हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स आलेत। आणि मुख्य षटक पॉवर प्लेचं ती जबाबदारी दिघोडे संघाकडून आयुष कोहली। 36चं टार्गेट आहे या मॅच मध्ये। इंटरेस्टिंग मॅच आहे, दोन्ही संघ विनर आहेत। पंचांनी ग्रीन सिग्नल दिले, दोन्ही टीमने एक सामना जिंकलाय आणि विनर वर्सेस विनर अशी लढत। आणि या द्वितीय फेरीतील पहिला सामना ज्याचा सेकंड इनिंग आपण मैदानामध्ये बघतो। बॉलर तयार, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर गुडघ्याचा वापर केला, बॉल हवेमध्ये तरंगतोय। 1 रन इथे पूर्ण केले जाईल। लॉंग ऑफचा फिल्डर लगेचच बॉलवर पोहोचलाय सिंगलच्या मदतीने स्वतःचा अकाउंट, परंतु अगदी हा फटका बघितला, अगदी खेळायचं तर लॉंग ऑनला, परंतु हा बॉल लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल करताना पण बघितला। 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाते। अकाउंट इथे ओपन झालंय स्वतःचं आणि संघाचं। फलंदाज मैदानामध्ये आपण अनिकेत कोहली ज्यानं आपलं अकाउंट ओपन केलं आयुष कोहलीच्या अगेन्स्ट। अगदी दोन्ही टीम मध्ये कोहली आडनावाचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील। आता सायकलिंगकडे सिद्धेश आले लेफ्ट हँडेड। आयुष म्हटलं तर खूप चांगले यंगस्टर्स आहे, अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट ज्याच्या नेतृत्वाखाली अगदी आपण बघितलं रायगड प्रीमियर लीग असेल, उरण प्रीमियर लीग असेल, या दोन्ही लीग वर या खेळाडूचा ऍज अ बॉलर म्हणून ऍज अ बॅटर म्हणून खूप चांगले योगदान सातत्याने आपण बघितलंय आणि तो सध्या सज्ज झालाय। लोअर फुल टॉस वन्स अगेन, ड्राईव्ह केला बॉलला, फिल्डर बॉलचा पाठलाग करतील, बॉल ट्रॅव्हल करतोय गॅप मधून, मिड विकेटला क्लिअर करेल, रन मिळतील 4 चौकार। चौकार इथे आलाय। रन फलकावर धावा बघायला मिळतील। टोटल 5 धावा आतापर्यंत एकवटले गेलेत। पहिल्या सत्रामध्ये बऱ्याच मिसफील्ड बघायला मिळाल्या होत्या टीम गव्हाणकडून, आणि अगदी त्याचा बेनिफिट दिघोडेला मिळताना देखील आपण बघितलंय। अगदी 2 चौकार देखील सुटले होते, 1 ओव्हर थ्रो तिथे 3 धावा देखील आले होते। त्यामुळे या मिसफील्ड या मॅच मध्ये किती कठीण आहे
किती या मॅच मध्ये संघर्ष करावे लावतील गव्हाणला हे येणारा काल दर्शवेल. दोन्ही टीम अगदी बलाढ्य टीम आहेत. अनेक मोठमोठे टुर्नामेंट अक्षरशः गाजून सोडलेले दोन्ही संघ, त्यामुळे हे बॅटल हे खूप चांगलं रंगणार आहे. दोन्ही टीम या मॅच मध्ये आपल्या अस्तित्वासाठी खूप चांगली फाईट तुम्हाला करताना बघायला मिळतील. सलामीला आलेली जोडी सुरक्षित आहेत. 2 बॉलचा सामना त्यांनी केलाय. 5 धावा आतापर्यंत त्यांनी केलेत. खरं तर या पहिल्या सत्रामध्ये सिद्धेश कोहलीची जी गोलंदाजी होती ती खूप इफेक्टिव्ह होती. अवघं 3 धावाचं त्याचं षटक होतं आणि ओव्हर हॅट्रिक ही त्यांनी संपादित केली होती. तदनंतर प्रितेश कोहलीचं 6 रनचं ते षटक, तिथे त्यानं ओव्हर हॅट्रिक घेतली, तिथे 3 विकेट आणि त्या 2 षटकामध्ये डॉमिनेट केलं होतं बॅटिंग करण्यात दिघोडीला. हा चेंडू तेज तारा वाईड यॉर्करची पसंती दिली आयुष. जरी वय कमी असला तरी क्रिकेटचा नॉलेज, क्रिकेटचा अभ्यास आणि त्याच्याकडे अगदी जो वेग आहे त्या वेगाने अनेक मोठमोठ्या फलंदाजांना त्याने बीट केलंय आणि ते चॅलेंज सिद्धेश समोर त्याने मागील बॉलवर केलंय. वाईड यॉर्कर डॉट बॉल कमबॅक करत असताना आपल्या या षटकातील 3 बॉलमध्ये आतापर्यंत 5 रन त्यांनी जरूर खर्च केलेत. हा 4था चेंडू या षटकातील. स्लोअर बॉल गती कमी केली. व्हेरिएशन्स इम्पॉर्टंट असतात त्याचा उल्लेख आम्ही वारंवार करतो आपल्या गोलंदाजीतून आणि ते व्हेरिएशन्स इथे दाखवले आयुषनं. मागील चेंडू तेज तरार फेकला परंतु हा बॉल त्यांनी बॅकअप द हँड स्लोअर बॉल, परंतु सिद्धेश कोहली याच्याकडे देखील प्रचंड अनुभव आहे. त्याने लगेचच त्या बॉलला ढकलला आणि 1 रन करत असताना स्ट्राईक रोटेशन त्यांनी केली. रन फलकावर धावा. पहिला पॉवर प्ले सुरू असताना 6 रन ऑन बोर्डवर आतापर्यंत या मॅच मध्ये करायच्या अगदी 36 रन, ज्यामधून 6 आतापर्यंत बनलेत. म्हणजे 20 बॉल आणि अजूनही 30 धावांची गरज आहे कारण 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. आणखीन एक स्लोअर बॉल. चांगली गोलंदाजी. दिघोडे संघाने पहिल्या सत्रामध्ये जवळपास 7 विकेट गमावले होते आणि 7ही खेळाडू जे झेलबाद कॅच आउट झाले होते. त्यामुळे असं म्हणण्यासाठी हरकत नाही प्रत्येक खेळाडू प्रयत्न करूनच बाद झालाय. अंतिम बॉल या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 6 रन आतापर्यंत बोर्डवर आलेत. कोणते विकेट नाही, प्लस पॉइंट. ओ सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बॉल टोटली लो राहिला, जमिनी समांतर निघून गेला आणि डॉट बॉलची ते सांगता होत असताना तर याच दरम्यान सन्माननीय महेंद्र घरत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल दीपक म्हात्रे साहेब यांचं सहर्ष स्वागत. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये रन फलकावर धावा लागलेत 6 रन. द्वितीय षटकाला आता सुरुवात होणार आहे. सलामीला आलेली जोडी गव्हाण संघाची सुरक्षित आहे. आयुषनं त्याची दमदार कामगिरी ही आपल्या गोलंदाजीतून करून दाखवले. चॅलेंज गव्हाण संघासमोर देखील राहील. जेवढी धारदार गोलंदाजी त्यांनी पहिल्या सत्रामध्ये केली तेवढीच धारदार गोलंदाजी. अगदी म्हणून तर म्हटलं जातं की दोन्ही संघ अगदी ताकदवान आहेत. त्यामुळे ही लढत तुल्यबल्य राहील आणि ही लढत अगदी समांतर राहील. सामन्याचं चित्र सांगून जाईल की हा सामना कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत देखील लढताना बघायला मिळेल. परंतु बॅटिंग ऑर्डर आणि बॉलिंग ऑर्डर तुम्ही स्वतःला सिद्ध कसं करता यावर सर्व काही डिपेंड राहणार आहेत. क्रिश कोहली मागील मॅचचा हिरो, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आज बॅटिंग मधून क्रिश कोहली इतका चमकला नाही, फक्त 1 चौकार त्यांनी लगावला. परंतु आता गोलंदाजी कशी राहील आणि कशी राहील फलंदाजी सिद्धेश कोहलीची आणि अनिकेत कोहलीची हे देखील बघायचं आहे. सेकंड ओव्हर सुरुवात होत असताना आता पॉवर प्लेचं बंधन हे समाप्त झालंय. बॉलर तयार. हो पहिलाच बॉल यॉर्कर साठी केले. खूप चांगला बॉल, इफेक्टिव्ह राहिला पहिला चेंडू. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं तुमचा पहिला प्रभाव हा अंतिम प्रभाव असतो. युअर फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे सुरुवात तुमची महत्वाची असते. त्यामध्ये सातत्य टिकवणं हे तेवढे चॅलेंजिंग. सिद्धेश देखील एक षटकार किंग आहे, लेफ्टी आक्रमक खेळाडू या टीमचा. आणि पहिला डॉट. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. गॅपमध्ये बॉल चालला वेगानं. तिथे थोडासा उतार आहे, निमुलता भाग अगदी त्याच एरियामध्ये, परंतु खूप चांगली रन तिथे ठोकली. क्षेत्ररक्षक होते आयुष कोहली आणि त्यांनी रन जरूर वाचवले. 2-2च्या मदतीने संघ पुढे चाललाय. रन फलकावर धावा लागलेत 8. रिकॉर्ड रन रेट 10.5चा राहील. 16 बॉल 28 धावांची अजूनही गरज आहे या इनिंग मध्ये. सलामीला आलेली जोडी अगदी शांत क्रिकेट मैदानामध्ये. थोडीशी स्टार्टरची हिट असावी की थोडस
मैदानामध्ये सेट व्हायचं, नंतर आक्रमण आणि तोच प्रयत्न एक्झॅक्टली या बॉलवर राहिला, परंतु युटर्न करत असताना चेंडू स्विंग वेगासोबत स्विंग इज इक्वल टू सक्सेस. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता बॉल नॉर्मल स्विंग झाला चेंडू आणि फलंदाज सिद्धेशला बीट केले या बॉलनं. डॉट बॉलची सांग धावत असताना म्हणून तर मी उल्लेख केलाय हाच सामना रंगेल, हाच सामना तुम्हाला खूप चुरशीचा बघायला मिळेल. रनवे मध्ये थोडंसं अडथळा पंच डेड बॉलचा इशारा करत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, परंतु गोलंदाजी अजूनही विचलित झाले नाही. हे सध्या दिगोडे संघाचा प्लस पॉईंट राहिलाय, कारण आतापर्यंत 9 बॉल या इनिंगचे फेकले गेलेत, एकही विकेट जरूर मिळाला नाही, परंतु रन फक्त 8 वर. टॅपिंग क्रिकेट बॉल चाललाय कव्हर्स मध्ये, फिल्डर आहेत स्वतःच्या फॉलो मध्ये. 1 रन कंप्लीट, दुसरी साठी देखील प्रयत्न 2 कंप्लीट झाली. चला वेळेवर बॅकअप मिळालाय. 2च्या मदतीनं संघ तिथे सूरज थोडी नाराजी व्यक्त करतात, त्यांना माहिती की हा जर वेगवान थोर राहिला असता तर अजून एक्स्ट्रा रन गेले असते, परंतु चांगलं बॅकअप तिथे फिल्डरनं दिलंय. 2च्या मदतीनं संघाचं समीकरण संघ पुढे चाललंय. थेंबे थेंबे तले साचे, हललो इम्प्रुव्हमेंट, कासवाच्या का गतीनं का होईना, परंतु रन बनवण्याचा प्रयत्न आतापर्यंत गव्हांचा राहिलाय. संघ डबल डिजिट मध्ये आतापर्यंत आपण बघतो 10 रनवर. 14 बॉल 26 अजूनही गरज आहे. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आलाय. सरपंच गोटाबाई यांच्यावर असणारं प्रेम, प्रचंड प्रेम. खूप कमी वयामध्ये नावासारखे श्रीमंत ग्रामपंचायतीवर त्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. थेट सरपंच. ट्राय केला बॉलला, फील्ड पोस्टी पुन्हा एकदा वन्स अगेन. बॉल उचलला, थ्रो येईल. ओ थ्रो लेझी. क्षेत्ररक्षक होते तिथे प्रणिल पाटील. कधी कधी शोल्डर मध्ये जेव्हा इंजरी असते तेव्हा असे थ्रो होताना आम्ही बघितले अनेक खेळाडूकडून, आणि डेफिनेटली 12वे खेळाडू देखील सांगतात यस थोडी शोल्डर मध्ये इंजरी आहे, त्यामुळे हा थ्रो त्याने इझी केला. परंतु आता या गोष्टी 1-1 रन या मॅच मध्ये तुमची अगदी 16च्या भावाने तोडली जाईल. 1-1 रन इम्पॉर्टंट आहे, कारण या मॅच मध्ये 36 धावा म्हटल्या तर आम्ही रन इतक्या जास्त नाही आहेत, इतक्या कमी नाही आहेत. या रन चेसी होतील, डिफेन्सही होतील, परंतु जर तुम्ही चुका कराल, रन गिफ्ट कराल, रन बहाल कराल तर मॅच तुमच्या अंगाशी येईल. हे सांगत असताना मैदानामध्ये 2 रन आलेत. सिद्धेश कोहली आतापर्यंत 8 बॉल मध्ये त्याने 11 केलेत. 3 बॉल मध्ये 1 रन. अनिकेत कोहली त्याला सुरू आतापर्यंत गवसला नाहीये. रन फलकावर धावा आहेत 12. 13 बॉल 24 ची गरज. हा बॉल इम्पॉर्टंट होता. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी आपण बघू शकता क्लीन बोल्ड झाला. एसटी तिथे वाकवली गेली. खूप चांगला चेंडू, खरं तर हार्ड लेंथ होती. जो खेळाडू शफल व्हायला पाहिजे, बॉडीचं मोमेंटम मिळाला पाहिजे, खरं तर इतका वेळच मिळाला नाही फलंदाज सिद्धेश कोहलीला. आणि एक आक्रमक खेळाडू वादले आणि झुंजार खेळाडू ज्याच्या खेळीचा अंत आता झालाय. पाता पाता 2 षटकं आता संपली. पहिल्या 2 षटकामध्ये रन फलकावर धावा खर्च झाले टोटल 12, आणि आता 12 चेंडू विजयासाठी रन पाहिजे 24. नेक्स्ट मॅच देखील तुम्हाला दमदार, अतिशय रुबाबदार बघायला मिळेल. चांगली लढत दोन्ही टीम मध्ये. दोन्ही टीम संघर्ष, बॅटल तुम्हाला भरभरून त्या मॅच मध्ये हा बघायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच असेल जासई विरुद्ध पिरकोन, आणि त्यामध्ये जासई संघाने टॉस देखील जिंकलाय, त्यामुळे दोन्ही टीम पिरकोननं टॉस जिंकलाय. तर पिरकोन संघ आणि जासई आपल्याला दोघांना आता सज्ज राहायचंय. चांगलं बॅटल या दोन्ही टीम मध्ये बघायला मिळेल. जासई संघाने मागची स्पर्धा या मैदानावर गाजून सोडली होती, आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये यस वैभव काही क्षणातच या स्पर्धेमध्ये सायन कोलीवाडा मतदारसंघाचे दमदार आमदार आपल्याला या ठिकाणी कॅप्टन आर तमिल सेल्वन सरांचं या ठिकाणी शुभागमन. अरे कॅमेरामॅन जरा कॅमेरा नको फिरू तिकडे, उद्या हा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला तर. काही क्षणातच कॅप्टन आर तमिल सेल्वन साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होईल, आणि त्यांच्या समेत नीरजभाई पाठक भारतीय जनता पार्टी सायन कोलीवाडा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष यांचं काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन होईल. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता असताना हे षटक युटर्न देणार आहे. हे षटक इम्पॉर्टंट आहे. जेवढा गोलंदाजीचा प्रभाव हा पहिल्या पूर्वार्धामध्ये बघितला तेवढाच प्रभाव तीव्र राहिलाय. खरं तर विकेट जरूर मिळाला नाहीयेत इथे दिगोडे टीमच्या गोलंदाजांना, परंतु आतापर्यंत त्यांनी खूप इकॉनॉमिक गोलंदाजी ही त्यांची राहिली आहे. क्रिकेटमध्ये हेच इम्पॉर्टंट असतं. तुम्ही विकेट टेकर बनण्यापेक्षा इकॉनॉमिक गोलंदाज बना, विकेट ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळतील.
आणि सध्या प्रेशर क्रिएट केलंय इथे गव्हाणवर, परंतु एक चांगल्या स्कोरिंग शॉटची प्रतीक्षा करतोय सध्या गव्हाण संघाचा पवेलियन. ऑन ड्राईव्हचा फटका एक रन बनले दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार नाही कारण क्विक थ्रो ऑन दी स्टंप थ्रो. बघा पंच, आपणास विनंती असेल की आपण जरा ओव्हर जर भरपूर स्लो चाललाय, टीम मीटिंग जास्त होत आहे, त्याच्यामुळे आपण वेळेचं त्यांना देखील तंबी द्या खेळाडूंना की आपण बरोबर 25 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. बघा जर आपण उशीर घेतलात पंच, आपणास ही सूचना आहे की आपण तंबी द्या खेळाडूंना. ओके चला आता टायमिंग अलर्ट देखील होईल. मैदानामध्ये जाऊया. 10 बॉल मध्ये 22 हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच मध्ये दोन्ही संघ लढतात. ओ क्लीन बॉल, वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक दे धक्का. अनिकेत कोहली च्या खेळीचा अनिकेतच्या खेळीचा अंत झालाय. दुसरा धक्का टीम गव्हाणला इथे मिळत असताना निवृत्तीचा एक तेज तरार जबरदस्त चेंडू ज्याचा प्रत्युत्तर अनिकेत करू शकला नाही. आता सलामीला आलेली जोडी निस्त नाबूद झाली. जो प्लॅटफॉर्म हवा होता, जो बेसिक जो फाउंडेशन हे हवं होतं ते मिळालं नाही. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये चाललाय. विकेट आता मिळत आहेत. याचं प्रेशर सध्या आपण बघतो की सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये रन आले नाही. सेकंड ओव्हर मध्ये देखील इकॉनॉमी गोलंदाजी राहिली होती. बॉलर अगदी क्रिश कोहलीचं अगदी 6 रनचं इकॉनॉमी राहिले. पहिल्या 2 षटकामध्ये 1 विकेट आणि तद्दता निवृत्तीचे षटक देखील तितकंच वेगवान राहिलंय. मॅच कोण जिंकणार? सामना अजूनही ऑन. करण ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. बघा जर आपण उशीर केलात तर मग सामने 4 षटकांचे खेळू आम्ही, याची नोंद घ्या. आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. निवृत्तीचा वेगवान चेंडू राहिलाय. चेंडू चालला डीप स्क्वेअरलेग कडे. 1 रन इथे पूर्ण झाली. दुसरे साडे निघाले होते नॉस्ट्रके इनवरी खेळाडू, परत इच्छा होती मानस हे जमावू शकले नाहीयेत. आता मैदानामध्ये 2 डाऊन अँड 4 डाऊन. अगदी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर खेळाडू आपण बघू शकता. संदेश कोहली आणि जीवन कोहली यांच्या खांद्यांवर जबाबदारी येऊन थांबलेत. रन फलकावर लक्ष आपण केंद्रित करूया. आतापर्यंत बोर्डवर धावा लागले 15. येणारे 8 बॉल 21 धावांची गरज आहे. स्तुती करावी लागेल दिघोडेच्या गोलंदाजांची. अपील तिथे झाली. पंचांनी अपील उचलून धरली. लेग बिफोर द विकेट. तिसरा धक्का इथे गव्हाण टीमला. आपण पाहू शकाल करण ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. नावागावातून प्रथम असे व्यक्ती असेल, युवक असेल की ज्यांनी करताना कॅप्टन आपण त्यांना पाहतो आणि आज करताना आज सरपंच चषक्यामध्ये करण ठाकूर साहेब आपलं सहर्ष स्वागत. कर आपण वेळात वेळ काढून करताना या ठिकाणी आलात, आपलं सहर्ष स्वागत. मॅच थोडीशी रोमांचक मोडला अगदी बघायला मिळेल. बघा ना दोन्ही संघाची गोलंदाजी. पहिल्या पूर्वार्धामध्ये जी गोलंदाजी राहिली ती विकेट टेकिंग विथ इकॉनॉमी आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये देखील एक्झॅक्टली तेच होते. त्यामुळे दोन्ही संघ ताकदवान गोलंदाजीने भरलेले आहेत. अगदी चेंडू शिल्लक आहेत. 7-21 धावांची गरज आहे. हा बॉल इम्पॉर्टंट राहील. स्ट्राइक रेंजकडे कुणाल. फटका सजवला. बॉल चला अलॉंग द कार्पेट. फिल्डर वेगानं बॉलवर झपाट्याने पोहोचतात. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी ओव्हर थ्रो. पुन्हा एकदा तीच चूक घडू नये. मागील मॅच मध्ये देखील ओव्हर थ्रो केला होता, परंतु आता ती चूक ऍक्सेप्ट नाहीये. रन फलकावर धावा अगदी आपण बघूया. तिसरा षटकाचा खेळ संपला. धावसंख्या फलकावर धावा लागले 17. 3 खेळाडू बाद. आता येणारे अंतिम 6 चेंडू अंतिम षटक आणि विजयासाठी गरज आहे गव्हाणला 19 धावांची. चला स्पीडअप करा. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. पाणी हवाय. 12 खेळाडू पाणी घेऊन जा. सध्या थोडस स्कोरिंग अनालिसिस. तर विलासभाई खातापिता ग्रुपचे अध्यक्ष आपण यावं. तर मी पहिला त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संतोष ठाकूर साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. संतोष ठाकूर साहेब आपणास विनंती असेल आपण यावं.
तर संतोष ठाकूर साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी बाबेभाई प्रल्हादभाई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संतोष ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर श्रवण सिंग यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। श्रवण सिंग यावा आपण। तर श्रवण सिंग यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। जेव्हा प्रल्हादभाई आपल्या शुभ हस्ते श्रवण सिंग यांचा शुभ सन्मान आपण करावा। त्याच्यानंतर उल्बेनोड उपशहर प्रमुख शिवसेना राजेंद्र म्हात्रे साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। बाबेभाई आपण यावा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राजेंद्र म्हात्रे साहेब उल्बेनोड उपशहर प्रमुख शिवसेना यांचा इथे शुभ सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करावा। तर राजेंद्र म्हात्रे साहेब यांचा इथे शुभ सन्मान विलासभाई आपल्या शुभ हस्ते आपण करावा। धन्यवाद। 6 चेंडू 19 धावांची गरज आहे। अंतिम निर्णायक षटक आता फेकलं जाईल। मॅच अजूनही ऑन आहे। इथून सामना कोणी जिंकला जाऊ शकतो। आता प्रगतशील प्रयत्नशील तुम्हाला मैदानामध्ये राहावं लागेल। फटका सजला बॅटच्या रडारमध्ये टक्कन आवाज आला परंतु उंची मिळाली नाही आणि त्यासोबत लांबी देखील नाही। पहिल्याच बॉलवर विकेट मिळते योगेश कोहलीला। 5 बॉल 19 गरज। थँक्यू। त्याच्यानंतर दीपक ठाकूर साहेब माजी पंचायत समिती सदस्य या ठिकाणी दीपक ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। यावर दीपक ठाकूर साहेब आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी बाबेभाई यांना विनंती करतो विलास पाटील साहेब खातापिता ग्रुपचे अध्यक्ष की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपक ठाकूर साहेब माजी पंचायत समितीचे सदस्य यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान। त्याच्यानंतर जसकर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सचिन घरत साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो बाबेभाई की आपल्या शुभ हस्ते सचिन घरत साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जसकर यांचा सन्मान आपण करावा। त्याच्यानंतर बालचंद्र ठाकूर साहेब मॅच कडे बोले। आता 5 चेंडू 19 धावांची गरज आहे। लढावं लागेल प्रत्युत्तर द्यावं लागेल फलंदाजांना काहीतरी करिश्मा या मॅच मध्ये करावा लागेल परंतु प्रयत्न जरी असले तरी सफलता मैदानामध्ये म्हटलं जातं की आयुष्यातील संघर्ष तुमचा संघर्ष पाहण्यासाठी वेळ कोणालाच नाही। वेळ फक्त तुमच्या सक्सेस मध्ये आनंद उत्सव साजरा करण्यामध्ये प्रत्येकाला आहे। त्यामुळे आता तुम्हाला प्रयत्नशील नाही तर तुमचा सक्सेस मिळवून दाखवावं लागेल। 1 रन इथे बनले। रन फलकावर धावा लागलेत 18। आता 4 बॉल अजूनही 18 धावांची गरज आहे। 4 चेंडू 3 षटकार का मैदानामध्ये कुणाल कोहली हिरो बनण्याची संधी वेळ अजूनही गेले नाही। दिघोड्याला देखील माहिती सामना इथूनही टर्न होऊ शकतो त्यामुळे 4 बॉल इम्पॉर्टंट तरी 4 बॉल 18 रनवे मध्ये थोडासा अडथळा इथे निर्माण होत असताना पंच डेड बॉलची घोषणा आमच्यापर्यंत करतायत। काय लढलाय दिघोडे संघ देखील परंतु फलंदाजीतून सध्या मायनस पॉइंट हेच राहिलाय। या इनिंग मध्ये फक्त 1 चौकार आतापर्यंत बघायला मिळाला आहे। त्यानंतर 21 षटकार आतापर्यंत बघायला मिळाला नाही त्यामुळे थोडस चित्र बिघडलंय। फटका चांगला आहे। मॅच अजूनही ऑन आहे। सामन्यामध्ये अजूनही आम्ही इन्व्हॉल्व आहोत हे सांगत असताना आला हा संघर्षाचा संघर्षमय षटकार। यस वैभव आपण या स्पर्धेचा विचार केला जवळजवळ 1300 लोक युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले। त्या तमाम प्रेक्षक मायबापांचं सरपंच विजेंद्रभाई पाटील यांच्या वतीनं सहर्ष स्वागत। त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण इथे करूया। सन्माननीय संजय तांडेल साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। बाबेभाई आपण यावं आपल्या शुभ हस्ते संजय तांडेल यांचा इथे सन्मान आपण करावा। त्याच्यानंतर आमचे प्रमोद कोहली सर जवानभाई यांना विनंती प्रल्हादभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रमोद कोहली सरांचा इथे आपण शुभ सन्मान करावा। 3 चेंडू 12 धावांची गरज। जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते। ढूंढ लेना अंधेरों में अपनी मंजिल जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते। 3 बॉल 12 धावांची गरज। या षटकारांना जीव ओतलाय। या मॅच मध्ये जान आली आहे। बॉलर तयार। हा चेंडू ड्राईव्ह केलाय। बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये। योगेश कोहली देखील हार मानणारा खेळाडू नाही आहे। त्याने लगेच लेंथ आणि लाईन आणि त्यासोबत दिशा आणि त्यासोबत वेग हे देखील बदल केला। डॉट बॉल आलाय। आता अंतिम 2 चेंडू विजयासाठी रन पाहिजेत 12। येणारा चेंडू सांगेल
की या मॅच मध्ये सामना कोणाच्या बाजूने जिंकेल की सामना ऑन राहील. जर लगातार 2 षटकार लगावले तर सरपंच साहेब गोट्याबाई वीरेंद्रबाई यांच्याकडून अगदी 5,000चं पारितोषिक फलंदाजांसाठी. चला हा फटका सजलाय, उंची आणि लांबी मॅच सूर्याने व्हॉट अ मॅच आला षटकार. सहा धावांची गरज सरपंच विजेंद्र पाटील साहेबांकडून बक्षीस लावलंय. लगातार 2 षटकार आले तर 5,000 या मॅच मध्ये पारितोषिक दिलं जाईल. आता बघायचं अंतिम 1 बॉल 6 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. क्रिकेटचा संघर्ष कसा असायला हवा, जिद्दीला पेटून कसं उठायला हवा अगदी बघू शकता. जर षटकार आला तर पीए कोहली यांच्या सरांकडून 2,000चं पारितोषिक दिलं जाईल. वादल वादल मैदानामध्ये आलाय 5,000 अगदी बघू शकता. सरपंच गोट्याबाई यांच्याकडून 5,000. परंतु मॅच संघर्षाची आहे. अगदी शांतता पहिल्या 3 षटकामध्ये आपण बघितले, परंतु कधी कधी म्हटलं जातं ना की वादळ येण्यापूर्वी अशीच शांतता असते. आणि आता मैदानामध्ये कुणाल कोहली नावाचं वादळ आलंय. आतापर्यंत दिघोडे संघ देखील निश्चिंत होता, आता त्यांच्याही चिंता गगनाला भेडसावत असताना. व्हॉट अ मॅच. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा दमदार अनुभव. त्याच्यानंतर गव्हाण विभागीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आकाशभाई देशमुख यांच्या वतीने देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक. 1 चेंडू 6 धावांची गरज. डोक्याला सुन्न करणारा सामना, हृदयाची धडकन तेज करणारा सामना. अगदी थरार क्रिकेट, थरार अनुभव. कोण मारणार बाजी या मॅच मध्ये आता सगळ्यांना प्रेक्षक पडलेत. या मॅच मध्ये दिघोडे जिंकणार की गव्हाण, गव्हाण जिंकणार की दिघोडे. फलंदाज आक्रमण करणार की गोलंदाज कमबॅक करणार, यांची उत्तर आता. सगळ्यांना टेन्शनचा माहोल थंडी मैदानामध्ये, परंतु वातावरण गरम झाले. सामना आवडला असेल. एकदा जोरदार झाले. 1 बॉल 6 आणि हा बॉल आलाय डॉट बॉल. सामना जिंकलाय. जय माता दी दिघोडे संघाला. डीजे प्ले. असा सामना तुम्हाला पाहायला मिळाला. हार्डलक टीम या ठिकाणी गव्हाण संघ भरपूर चांगला खेळ झाला. त्याच्यानंतर आपण सन्मान करूया प्रमोद कोहली सर यांचा. मी विनंती करतो या ठिकाणी प्रल्हाद भाई माजी उपसरपंच की आपल्या शुभ हस्ते प्रमोद कोहली सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. त्याच्यानंतर आमचे नाखवा जेव्हा आपला देखील सन्मान. तर महेंद्र घरज साहेब आमचे नाखवा यांचा इथे सन्मान केला जाईल. यावं महेंद्र घरज साहेब आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. वैभव सामन्याचा सामनावीर ठरेल निवृत्ती पाटील. बॅटिंग मधून 5 रन केल्या, परंतु टर्निंग पॉइंट ओव्हर फेकली. 5 धावा देत असताना 2 इम्पॉर्टंट विकेट घेतले निवृत्ती पाटील. तर निवृत्ती. त्याच्यानंतर आमचे महेंद्र नाखवा यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यावा आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. यादव मामा ऑपरेटर, खऱ्या अर्थानं गोटेबाई यांचा ऑपरेटर आपण या ठिकाणी यादव मामा यांचा सन्मान करूया. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस आणि विद्यमान सदस्य भूषणभाई आपलं सहर्ष स्वागत. चला मॅच लगेच स्टार्ट करा प्लीज. विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या आणि भूषण आपली सलामी जोडी लगेचच मैदानात पाठवून द्या. बंटी आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. बंटी आपलं सहर्ष स्वागत. दीपक म्हात्रे साहेब घारापुरी
यांचा देखील आपण सन्मान करूया। बघा दत्ता पावले दत्ता म्हात्रे यांनी दिघोडेचे करार्थनं ज्यांनी माफ करा या पहिल्या इनिंगसाठी म्हणजे जोपर्यंत दत्ता पावले होते तोपर्यंत पारितोषिक होतं, परंतु ते एकही षटकार लागला नाही दिघोडे संघाला, ते पारितोषिक मात्र कुणालाच दिलं जाणार, कारण पहिले इनिंग जोपर्यंत ते होते तोपर्यंत पारितोषिक होतं, आता ते गेलेत म्हणजे पहिल्या इनिंगला एकही षटकार लागला नाहीये। तर निवृत्ती ठरले सामन्याचा सामनावीर तर मंगेश खरस साहेब, संदीप पाटील साहेब, संदीप म्हात्रे साहेब आणि संदीप भोईर साहेब, सर्वांना विनंती, सर्व संदीपच आहेत ना, यावा संदीप, सर्व संदीप साहेबांना विनंती करतो की आपण यावा आणि आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यावी। अभिनंदन निवृत्ती, खूप खूप शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी। तर करण ठाकूर साहेब आणि राजेश म्हात्रे साहेब, तर राजेश म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करण ठाकूर यांचा आपण सन्मान करावा। तर राजेश म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करण ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा। गव्हाण क्रिकेट संघाचा कुणाल कोहली गव्हाण क्रिकेट संघाचा आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले। दत्ता म्हात्रे कोलंबी मॅन यांच्या वतीनं आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले, प्रत्येक षटकारासाठी त्यांच्याकडून 500 होते। तर गव्हाण क्रिकेट संघाचा कुणाल कोहली, कुणाल यावा आपण हे पारितोषिक घेण्यासाठी। बघा पंचांना आम्ही विनंती करतो की 25 मिनिटांमध्ये बरोबर इनिंग संपली पाहिजे। आम्हाला कमिटी वारंवार इशारा करते जर टीम मीटिंग होत असेल आपण तिथे मध्येच जा आणि तिथे सांगा त्यांना की बरोबर 25 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे, याची नोंद घ्या। तर गोट्याभाई म्हात्रे आणि अण्णाभाई म्हात्रे यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक असेल फलंदाजांना। तर श्रेयसभाई यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी राजेशभाई म्हात्रे उपसरपंच आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्रेयस साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करावा। धन्यवाद रॉकस्टार प्रवीण, धन्यवाद वैभव भोपी आणि आमचे मित्र समालोचक अमित पाटील यांना आपण ऐकता। आणि आता आजच्या रात्रीमधला पहिल्या फेरीमधला तिसरा फ्रेश सामना आपण पाहता, ज्यामध्ये जासई आणि पिरकोन अशी ही लढत। पिरकोन म्हटलं की उरण पूर्व विभाग आणि जासई हा देखील आपल्याच उरणमधला संघ, या दोन संघांमध्ये ही लढत। आणि स्ट्रायकिंग एंडला आलाय साईश म्हात्रे हा खेळाडू। पहिल्या षटकासाठी सूरज मोकल, पहिला बॉल शॉर्टआर्म पुल करताना मात्र मिस टायमिंग झाला, विकेट कीपर डाऊन द बॉल, झेल टिपलाय आणि दिघोडे नाईट स्पर्धेमधला मालिकावीर बाईक पटकावणारा खेळाडू साईश चाललाय मैदानाच्या बाहेर। दोन्ही बाईक आपल्या आयुष्यातील त्याला दिघोडे नाईट स्पर्धेमध्ये मिळाल्या। कुणाला डरायचं मी नाद केला पण वाया नाही गेला, कशाला कुणाला डरायचं नाद केला पण वाया नाही गेला, कशाला कुणाला डरायचं।
टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा 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 झालाय सरपंच टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच. पहिला विकेट मिळाला पिरकोन 11 पिरकोन या टीमला. खेळाडू बाद झाला साईश मात्रे, त्याला आपण मैदानाच्या बाहेर जाताना बाद आहे आणि मिस टायमिंग फटका त्याचा पहिला. आणि त्यानंतर भूषण मात्रेला आपण तिसऱ्या क्रमांकावर जाताना बाद आहे. राजकीय क्षेत्रामध्ये आता सध्याच्या घडीला आपण पाहिला जासई ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा त्या विभागाचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. आणि गेले कित्येक वर्ष जासई क्रिकेटसाठी बहुमूल्य योगदान ज्या खेळाडूचं राहिलं तो भूषण मात्रे यावेळेस आपण पाहता तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊनला मैदानाकडे चाललाय. आणि त्याच्याबरोबरने बंटी जयदीप त्याला आपण पाहता नॉस्टॉकिंग एंडला. पहिलं षटक आहे त्या ठिकाणी सूरज मोकलचं. 1 रन खर्च केली, 1 खेळाडू त्याने बाद केला आणि पॉवर प्लेमध्ये एक मोठा धक्का दिला बॅटिंग करत असताना टीम जासईला, तो सूरज मोकल. तदनंतर मात्र आणखीन एक सिंगल ऑन साइडला हा फटका. 1 रन पुन्हा एकदा ऍड होईल, धावसंख्येत होईल वाढ. टोटल धावा आपण जर पाहिला 1 गडी बाद 2. भूषण आपण पाहता 1 डाऊन रिझनला मैदानाकडे दाखल झालाय तिसऱ्या क्रमांकावरती. अतिशय विस्फोटक असा खेळाडू. याही वेळा आपण पाहिला ओव्हर द विकेट सूरज. स्टेप आउट झाले बंटी आणि त्यानंतर मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. कांचन पालकर सर एक तुम्हाला भागीदारी आठवली असेल, प्रवीण घरत आणि भूषण. वाकडीच्या मैदानावरती ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये 127 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी त्याने 5 षटकामध्ये केली होती. आणि 5 षटकांमध्ये असा रेकॉर्ड भेंडकलने देखील केला. 136 धावा केल्या होत्या गतवर्षी नवगर राईट स्पर्धेमध्ये. यावेळेला आपण पाहिला तेज तरार बॉल आणि वाईड लाईनवरती टाकला बॉल, त्याच्याही बाहेर टाकला बॉल. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. आणि इथे आपण पाहता धावसंख्येसाठी वाढ. टोटल धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या म्हणजे 3. पार्थ एंटरप्राइजेस आयोजित आदरणीय श्री विजेंद्र पाटील सरपंच यांच्या माध्यमातून सरपंच चषक या स्पर्धेचं आयोजन. आणखीन एक चांगला बॉल. साईश बाद झाल्यानंतर थोडासा प्रेशर आता क्रिएट केला जासई संघावरती. तो प्रेशर होता डॉट बॉलचा. पॉवर प्लेमध्ये धावा करायच्या आहेत, परंतु इथे आपण जर पाहिला संघर्ष करत आहेत जासईचे खेळाडू बंटे आणि भूषण. दोन्ही खेळाडू आपण पाहिला चांगली बॉलिंग अटॅक पिरकोण संघाचं म्हणून पाहतोय. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील आपण पाहिलं लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. बॉल मात्र चालला स्वीप कव्हरला. गोळीच्या वेगाने सीमारेषा पार शेवट गोड करणारा आलाय हा चौकार. ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या स्कोर कार्डमध्ये पण पाहिली. आणि खरं तर 2 धिप्पाड शरीरयष्टीचे खेळाडू आहेत मैदानामध्ये बंटी आणि त्याच्याबरोबर भूषण. आपण बॉडीला देखील पाहिलं रुपेश, तेही तितकेच ताकदवर खेळाडू. पण तो एक खेळाडू आपण त्याला नेहमी मिस करतोय, तो म्हणजे सचिन ठाकूर उर्फ छोट्या. खरं तर एक हरवणारी खेळाडू, तो मात्र आपल्यातून निघून गेला आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती मात्र त्या खरं तर खेळाडूच्या जणाने मोठी खरं तर दुःखाची पोकळी निर्माण झाली. आपण त्याच्याही आठवणी त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच याच्यावरची प्रार्थना करूया, कारण एक अतिशय स्फोटक ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका असायची जासई संघासाठी. नेक्स्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलाय प्रसाद गावनवती. लेग ग्लान्स फुटवर्कचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि बॉल झाला हवाई सफर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकलाय, सीमा पार षटकार. टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच. घ्यायचं नाही कोणतं आपला विजेंद्र पाटील सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला गोट्या बाई. त्यांची मुवमेंटच नव्हती, परंतु बॉल पूर्णपणे शरीरावरती टाकला, त्यामुळे त्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि
टायमिंग प्रॉपर झालं भूषणच्या माध्यमातून आणि षटकार मिळाला. बॅटिंग करत असताना टीम जासईला मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या संघाला पण स्पर्धेमध्ये खेळताना पाहता. एका बाजूने पिरकोन 11 पिरकोन पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय त्या ठिकाणी प्रसाद गावण या खेळाडूचं. भूषण मात्रे या फलंदाजाने टोटल धावसंख्या जर आपण पाहिली स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी 1 गडी बाद 13 धावा. बॉलची पूर्तता केली जाईल. आजची तिसरी रात्र या स्पर्धेची पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिला त्या ठिकाणी नील 11 नावेखाडी हा संघ सुपर 3 मध्ये गेला आणि कालच्या रात्रीमध्ये नटराज 11 नावा आणि त्या संघासाठी तब्बल 18 किलोचं बोकड स्पर्धेचे जनक प्रणेते त्या ठिकाणी विजेंद्रजी पाटील म्हणजे आमचे गोट्याबाई यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे संघासाठी. चांगलं योगदान राहील खरं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन मोठा फटका खेळायचा पण बॉल धीम्या गतीने आला. मिस टायमिंग मिड ऑफच्या दिशेने हा फटका सॉफ्ट डिसमिसल झाले. भूषण प्रॉपर कनेक्शन नव्हता आणि इथे मात्र लगेच प्रत्युत्तर दिलं. गोलंदाज आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रसाद गावण. खेळाडू बाद झाला भूषण. क्या बात आहे. दमदार आपण या ठिकाणी संगीत ऐकलात की संपूर्ण या ठिकाणी खातापिता ग्रुप आमचे रॉयल ग्रुप असेल शंभू ग्रुप असेल दमदार या स्पर्धेसाठी आनंद देत असताना तर या ठिकाणी आपण पाहू शकाल खातापिता ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय बाब्याभाई चिनूभाई जवान प्रतील मामा चिंट्या केनी विकास रोशन प्रल्हाद पाटील माजी उपसरपंच जयूभाई ज्यांनी कॅप दिल्या ज्यांनी आम्हाला 2 सायकल दिल्या मी कायन सावी महेंद्र शेठ भोईर हर्षले लॉजिस्टिक राजा निखिल युनुस दत्ता संतोष भाऊजा गुज्जर जगदीश कैलास रमेश भोईर भूषण महेश मामाडी नरेश ताडी हिरा श्रीश. त्यानंतर शंभू ग्रुप स्पर्धेचा दमदार आनंद घेत असताना सुशांत बांद्रे अध्यक्ष कृपाल वैष्णव सूरज क्लिप्टन अभिषेक करसन जय नितेश कुशल सुशांत ठाकूर स्वप्नील मंजित कल्पेश दीपेश चिराग गौतम प्रज्योत करण आकाश निलेश अमित जतीन कल्लू करण मच्छी अखिलेश ऋषी प्रेमनाथ दीपू सुतार करसन ठाकूर संदीप ठाकूर अनिकेत पाटील दीपक दादा सुतार सुशांत ठाकूर प्रोप्रायटर आणि कल्पित आणि रॉयल ग्रुपचे अध्यक्ष स्वप्नील संपूर्ण ग्रुपचं आम्ही सरचे स्वागत करतो. 3 बॉल टाकले आणि इथे आपण पाहिला 7 धावा खर्च केल्या. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक हँड अँड कॉर्डिनेशन नव्हतं आणि धीमा गतीचा बॉल. प्रवीण गायकर खातापिता ग्रुपमध्ये जाऊन थोडे वजनदार झाले. काय तर कांचन पालकर सर आपण गेलो तर किती हो. कांचन पालकर सर यांना तुम्ही एक माइंडमध्ये बघा किती होतील ते. ऑलरेडी वजनदार आहेत आमचे कांचन पालकर सर आणि जबरदस्त माणूस भारतीय जनता पार्टीचे कदर केव्हा ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत आणि ते आता स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. आणि इथे बॉल थ्रो झाला आहे आणि त्यानंतर 1 रन क्विक सिंगल घेतली आणि धावसंख्येत मात्र वाढ. टोटल धावा आपण जर पाहिल्या स्कोर कार्डवरती आहेत त्या ठिकाणी तब्बल 2 गडी बाद 15 धावा. सुरुवात थोडीशी धीमी झाली आहे. कासव आणि सशाच्या पण शर्यत पाहिली. ससा सुरुवातीला भरपूर वेगाने पुढे गेला. त्याला वाटलं आता कासव मागे राहील हा त्याचा भ्रम होता आणि त्यानंतर मात्र कासवाने जी झेप घेतली तो डायरेक्ट पुढे जाऊन सिंहासनावर बसला. त्यामुळे आता जर सुरुवात खराब असेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला कासवासारखी झेप घ्यावी लागेल. कारण रोशन खऱ्या जर काल राहुल घरात जावले मिस्टर हेलिकॉप्टर उल्वेनोड जर तिसरा षटकार आला असता तर चित्र पलटलं असतं. परंतु या ठिकाणी नटराज नावा संघ थेट पोहोचलाय सुपर 3 मध्ये एक ट्रॉफीचा मानकरी आणि त्यांच्यासाठी बालूभाई खांदा यांच्या वतीने 18 किलोचा बोकड इथे देण्यात आले. त्यांचंही सहर्ष स्वागत. कंप्लीट झाले आणि टोटल 15 धावा स्कोर कार्डवरती आल्या. या स्पर्धेचा आनंद घेत असताना खरं तर
पिरकोन गावचे उत्कृष्ट अष्टपैलू व्यक्तिमत्व समालोचक पंच परागजी गाबण त्यांचं आपण करूया स्वागत. तेही स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि सूरज मोकल सेकंड स्पेलमध्ये आला, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या, तो गोलंदाज. बंटीसाठी ऑन ड्राईव्ह, हा फटका पॅरल आहे, परंतु फटका फसलाय, रनिंग कॅच पकडली आणि त्यानंतर हा तिसरा धक्का बसलाय. जयदीपला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. आशीर्वाद लाभला साऱ्यांना माझ्या आई गाव देवीचा, आशीर्वाद लाभला शिर्डीच्या साई कारल्याचे कवीरेचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा, पार्थ पाटील. क्या बाबांचे निश्चिम भक्त आमचे सरपंच या ठिकाणी विजेंद्रजी पाटील यांचे संगीत तुम्ही ऐकताय. दमदार योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी. यावेळेला आल्या प्रहार करायचा, पण तो बॉल टप्पा पडला, खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी, अनपेक्षित बाउन्स. जो अपेक्षित बाउन्स होता तो त्यांना मिळालेला नाही, पण तो अनपेक्षित बाउन्स पाहिला. टप्पा पडून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. आणि आणखीन एक डॉट आपण पाहिला गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेला शॉट ऑफ प्लेन बॅकफुटला गेले, हॅमर केला बॉलला, कट केला बॉलला, डीप कव्हर पॉइंटला बॉल मात्र चला डगआउटच्या दिशेने. सीमारेषा पार, मच निडेड 4 चौकार. चांगलं टायमिंग, खरं मेरिटनुसार फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी फलंदाज मयूर पाटील यांच्या माध्यमातून चांगला फटका आणि टायमिंग ही तितकंच चांगलं पाहायला मिळालं. नयन हवाल आमचे उत्कृष्ट लोगो मास्टर तेही सामन्याचा आनंद घेतात. खरं कांचन पालकर सर पण मैदानाला फेरफटका मारला तेव्हा असं वाटलं कॅलंगड बीचला आपण आलो की काय. रात्रीच्या वेळेला कदर डिनर नाईट जेव्हा चालू असतं तसं हा दृश्य पाहायला मिळाला. प्रत्येक जे स्टँड्स आहेत कदर प्रत्येक संघाचे भरलेत अक्षरशः, आणि प्रत्येकजण त्या ठिकाणी क्रिकेट बरोबर एंटरटेनमेंट करत असताना पण त्यांना पाहत आहे आणि चांगला आनंद घेतात सर्व आपले क्रिकेटचे चाहते. नावानगरीमध्ये आलं की सर्रास पाहायला मिळतंच, यात शंका नाही आहे. सूरजने मात्र कमबॅक केलं, डॉट टाकला बॉल. यावेळेला फिरून मारला बॉलला, मागे चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. आणि इथे खरं तर आपण पाहू शकाल चांगली फिल्डिंग, फेकीही सुंदर झाली आणि त्यानंतर 2 धावा आल्या. 2 रनने मात्र आपण पाहता संघ पुढे जाईल. टोटल धावसंख्या जर पाहिली तर धावा स्कोर कार्डमध्ये आहेत त्या ठिकाणी 3 गडी बाद 21 धावा. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 बॉल तिसऱ्या षटकातला बाकी आहे. ड्रिंक्स ब्रेकसाठी आपण दोन्ही खरं तर 12वे खेळाडू रेडी राहा. आणि यानंतर यस रोशन, याच दरम्यान समीर भोईर साहेब घारापुरी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. क्या बात आहे, बॉल लिफ्ट केला परंतु दांड्या उद्ध्वस्त झाला, फलंदाज होईल बाद. आणि आपण पाहू शकाल करताना विलासबाई पाटील यांचं देखील आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. बघा यानंतर जी लढत असेल ती म्हणजे आरपी क्लब रायगड एक्सप्रेस जस्कार विपक्ष SPC शेवा. दोन्ही कर्णधारांना पहिला ऑफिशियल कॉल असेल. आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. आरपी क्लब रायगड एक्सप्रेस जस्कार विपक्ष SPCC शेवा टीमचे कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. यस कॅप्टन आले शेवाचे आणि विनंती असेल कर्द जस्कारचे कॅप्टन आपणही या ठिकाणी कर्णधार रिपोर्टिंग करा. आणखीन एक खेळाडू बाद आणि त्यानंतर आदित्य घरत मैदानाकडे चालला. डीजे प्लीज. येस रोशन, समीर भोईर साहेब घारापुरी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपल्याला विद्यमान सरपंच या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक आणि दोस्ती दिनातील सरदार विजेंद्रबाई पाटील इथे आमंत्रित करत आहेत. यावं आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. आहो सरपंच, आहो सरपंच, आहो सरपंच. पण वाया नाही गेला, कशाला कुणाला
टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला दादा झालाय सरपंच क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद डीजे दमदार संगीत ऐकलं. तर नावा गावची आन बान शान धीरज भाई गरत यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. 3 षटक आणि रोशन थोडं थांबवतोय की कंदे समर्थक विजेंद्रभाई पाटील यांचे कंदे समर्थक आपलं सहर्ष स्वागत. 4 गडी बाद 21 म्हणजे 7.00. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, तिसऱ्या ओव्हरमध्ये 6, 7 8 6. 3 ओव्हरमध्ये आपण जर पहिल्या धावा आल्या आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाज आलाय. यावेळेला खतं बिगिट करायचं आणि रुपेश म्हात्रेला आपण पाहताय. रक्षित म्हात्रे आणि आदित्य गरत. पिरकोन म्हटलं की जास्तीत जास्त गावण दमदार असे खरं तर आडनावाचे तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील. आणि इथे आपण पाहताय आणि अगोदरच्या मॅचमध्ये खरं तर मेडनवर टाकली होती रुपेश म्हात्रेने. खरं तर याच मैदानावरती गावदेवी चषकामध्ये एक मेडन षटक त्याने टाकलं होतं आणि तो गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आला आणि लगातार 2 डॉट टाकल्याने समोर आता आपण पाहता रक्षित म्हात्रे आणि त्यांच्या बरोबरीने आदित्य घरत. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण जर पाहिली तर 4 गडी बाद 21 धावा या मैदानावरती आपण पाहिला. हायेस्ट रन त्याही 80+ जावळे संघाच्या माध्यमातून. लो स्कोरिंग सामना मागचा पाहिला त्या धावांचा बचाव केला होता. खरं तर फिल्डिंग करताना दिघोडे संघाने आणि पुन्हा एकदा फलंदाज बीट झाले, हतबल झाले, हताश झाले आणि त्यानंतर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि अजून एक डॉट सलग 3रा डॉट बॉल टाकलाय रुपेश म्हात्रे या गोलंदाजाने. पिरकोन 11 पिरकोन संघाचा हा प्रमुख अस्त्र. क्या बात आहे. फिरवते बॉलला जबरदस्त घिरकी घेतली आणि तिथे मात्र आता फलंदाज आणखीन डॉमिनेट झाले. बघा आता फ्लाईट दिली बॉलला आणि त्यानंतर परफेक्ट आपण जर पाहिला डाव्या हाताच्या फलंदाजाला हा ऑफ ब्रेक होता, लेग ब्रेक होता माफी असावी. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळालं रुपेशच्या माध्यमातून. पुढचा बॉल आणखीन एक डॉट सलग 5वा. आता या मैदानावरती हा मेडन ओव्हर स्पेशालिस्ट होतो की काय. कारण मागच्या स्पर्धेमध्ये मेडन षटक त्यांनी टाकलं आणि इथे देखील आता आपण पाहिलं सलग 5 डॉट टाकले. आता अंतिम बॉल बाकी आहे. कमालीची गोलंदाजी डाव्या हाताच्या फलंदाजाला अक्षरशः उभं ठेवलंय रुपेश म्हात्रे या गोलंदाजाने. यावेळेला ताकद वापरली, संयम बाजूला सरून मात्र आक्रमण इथे पाहायला मिळाला आणि षटकार मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून टीम जासईला. तर रोशन आज अंगण गरत यांचा वाढदिवस आहे आणि काकडी ग्रुप यांच्या वतीनं करताना अंगण गरत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रोशन आपण ग्रुप भरपूर पाहिले करताना काकडी ग्रुप यांच्या वतीनं अंगण गरत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याच्यानंतर घारापुरी ग्रामपंचायत सरपंच मुकेश भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. कॅप्टन राकेश तांडेल जसकार यांचं इथं आगमन आणि एका बाजूने नवीन शिवाचे कर्णधार देखील आलेले आहेत. तर आता एक ओव्हर बाकी आपण टॉसकडे वळणार आहोत आणि इथे आपण पाहता 4 षटकं संपली. शेवटच्या बॉलवरती ब्लास्ट झाला लास्ट बॉलवरती आणि टोटल धावसंख्या आपण जर पाहिली त्या ठिकाणी आल्या खरं तर 27. राकेश तांडेल हा खेळाडू त्याला आपण कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहतोय. खरं तर ॲज अ बॉलर म्हणून व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण जर पाहिला मालिकावीराचा पुरस्कार पटकवणारा खेळाडू. सुप्रीमो सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्याची दमदार खेळी पाहिली आणि ॲज अ बॉलर म्हणून ज्याने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला हा तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका खेळाडू सुधीर तांडेल. लीजन रायगड एक्सप्रेस म्हणून ज्या नावाने त्याला संबोधलं जायचं आणि त्याच्याच नावानं मात्र हा संघ तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळेल. कारण डाव्या हाताचा गोलंदाज रायगडमधला एक प्रमुख आणि भरपूर चांगला खेळाडू आपण म्हणून त्याच्याकडे पाहतो आणि त्याचा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये आलाय आदेश गावण हा गोलंदाज आणि समोर आदित्य घरत. बुम बुम ताकदवर फटके मारण्यासाठी माहीर असणारा हा खेळाडू. त्याची शरीरयष्टीच तुम्हाला सांगेल त्याच्यामध्ये असणारी ताकद आणि ती क्षमता त्याला आता सिद्ध करावी लागेल. या मॅचमध्ये आता हिरो बनण्याची संधी. वेदिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय बहिशेठ घरत यांचे खरं तर लेफ्ट हँड आदित्य, राईट हँड अनिकेत. यावेळेला आपण पहिला फुलर लेनचा बॉल खोदून काढला, बॉल मागे चालला मिड ऑनला, 1 रन घेतली, दुसऱ्या रनचा कॉल स्ट्राईक हवी होती पण नकार. तर रोशन या ठिकाणी जसकार ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि उत्कृष्ट क्रिकेटर जसकार गावचे या ठिकाणी आपण पाहू शकाल राकेशभाई तांडेल यांचे या ठिकाणी शुभागमन. त्याच्यानंतर आमचे जयंत पाटील साहेब नावा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. यांची आपण आत्ताच गावदेवी नावेची स्पर्धा पाहिली. ते जयंत पाटील साहेब
उपाध्यक्ष जयंत पाटील साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. पहिला बॉल सिंगल आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 4 गडी बाद 28. जबरदस्त. यावेळेला देखील आपण पहिला ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला आणि वाईडिश लॉंगॉनला हा फटका पाहायला मिळाला आणि इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा होत झालाय परंतु 2च धावा असतील या चेंडूवरती. 2 रनने मात्र संघ पुढे चाललाय. टोटल धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 30. कांचन पालकर सर आपण अनेक स्पर्धा पाहिल्या अनेक गावांमधल्या मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या पण नावा गावाचं एक वैशिष्ट्य आहे. जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा असतील तेव्हा राजकीय चपला बाजूला सारून सर्वजण गावाच्या क्रिकेटसाठी किंवा गावाच्या एकीसाठी एकत्र येत असा ही खरंतर एक आनंदाची गोष्ट आहे आणि ही गौरवशाली परंपरा या गावाच्या. इथे मात्र इनसाइड आउट फटका फसलाय कारण झेलखाली क्षेत्ररक्षक झेलबाद झाले त्या ठिकाणी फलंदाज रक्षित मात्रे. आणखीन एक धक्का बसतोय टीम जासईला. प्रतिम कमबॅक पिरकोन 11 पिरकोन संघाचं पाहिलं आपण कारण कमी धाबा आतापर्यंत स्कोर कार्डवरती 4.3 चेंडूचा खेळ संपला म्हणजे 27 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 30 धाबा आल्या. आता अजून 3 बॉल बाकी आहेत आणि नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय राजा राठोड रावडी राठोड आणि इथे राजा राठोड चालला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता नुकताच जासई प्रीमियर लीग देखील संपन्न झाली त्यामधील अनेक असे उदयोन्मुक्त खेळाडू पाहायला मिळाले परंतु आता राजा राठोडमध्ये जबाबदारी येईल. फलंदाज होते ऑप्शन त्यांच्याकडे आणखीन प्रमोद मडवी घातक खेळाडू तोही एक अतिशय आक्रमक फलंदाज आहे परंतु राजा राठोडला इथे कदर पाठवलं मैदानाच्या दिशेने. 3 बॉल बाकी आहेत आणि गोलंदाज आहेत त्या ठिकाणी आदेश कावन. यावेळेला तेच तर बॉल मागे चालला फिल्डिंग चांगली झाली आहे बॅकवर्ड क्षेत्राकडे चांगला एफर्ट आणि थ्रोही तितकाच चांगला कलेक्ट देखील चांगल्या पद्धतीने केला आणि इथे मात्र रनआउट समय सूचकता दाखवली आदेशने. आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम जासईला. नाद केला पण वाया नाही गेला कशाला कुणाला डरायचं पण वाया नाही गेला कशाला कुणाला डरायचं. आता टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय. लो स्कोरिंग सामना करतर अक्षय आपण पाहिला तर थोडासा धावा कमी आहेत थोड्या म्हणण्यापेक्षा जास्त धावा कमी आहेत कारण या मैदानावरती धावांचा पाऊस आणि ज्यामध्ये 6 बॉल वापरले आहेत त्यामुळे फलंदाजांना एक ॲडव्हान्टेज आहे परंतु इथे कौतुक करावं लागेल पिरकोन संघाच्या गोलंदाजांचं पिरकोन संघाच्या क्षेत्ररक्षकांचं. रोशन या इनिंग नंतर आपण करताना लकी ड्रॉ करणार आहोत आणि जो भाग्यवान प्रेक्षक विजेता असेल तो इथे हजर पाहिजे आणि हजर असतातच रोशन एकही असा प्रेक्षक नाही की हजर नसतो. काल ताडीभाय त्यांना मिळाली तर सायकल आणि त्या अगोदर मयांक आय थिंक मात्रे त्यांना मिळाली बाईक. ती बाईक ती सायकल बाईक ना सायकल ती सायकल मात्र चर्चेमध्ये राहिली कारण 2 सेम नावाचे तर मयांक होते परंतु ज्यांच्या वडिलांचं नाव लिहिलं त्यांनाच ती आपण सायकल दिली पहिल्या रात्रीमध्ये आणि आता काल ताडीबाईला ती सायकल मिळाली आज कोणाला मिळेल म्हणजे दोन्ही या परिसरामध्येच राहिल्या नावागावामध्ये एक बाजूला. आणि इथे आपण पाहता शेवटचा बॉल आहे 4.5 चेंडूचा खेळ संपला आणि टोटल 6 गडी बाद 31. तर जयंत पाटील साहेब या ठिकाणी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. गावदेवी नावा क्रिकेट संघाचे उपाध्यक्ष यांचं अध्यक्ष माफ करा जयंत पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत आपण या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय संतोष ना चेतनबाई पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. यस 32 धावा होत्या आणि आता आणखीन एक वाईट इथे पाहिला 2 धावा. यस आणि इथे जयंत पाटील दादांचं इथे आगमन क्रिकेटला धर्म मानणारी व्यक्ती आणि नेहमी चांगलं योगदान त्यांचं राहिलं. काही दिवसापुढे पण गावदेवी चषक पाहिला तर दमदार आयोजन. प्रमोद बाद झाला आणि टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी तब्बल 34. तर याच दरम्यान सौरभ तांडेल आणि सत्यम तांडेल साहेब सोनारी सौरभ तांडेल साहेब आणि सत्यम तांडेल साहेब सोनारी यांचं आगमन झालंय. यावं आपलं सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल इतकाच चांगल्या पद्धतीने खेळला आणि त्यानंतर बघा एकाच पट्टीमध्ये 2 रन तर स्वप्नील ठाकूर आमचे डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारे तर
त्यांचे तर आगमन शिवाजी नगरमध्ये नेहमी त्यांचं योगदान राहिलं. 2 धावा आलेल्या आहेत, षटकार की चौकार चेक केलं जाईल, बॉल सेफली हँडल केला की नाही हे पाहिलं जाईल आणि आपण ते चेक करूया. तत्पूर्वी जासई संघ फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच, ज्या धावा असतील त्या ऍड होतील, टेन्शन आपण काळजी करू नका. त्यानंतर जशकारचा कॅप्टन आणि नवीन शबा. चला कॅप्टन या आपण. टॉस केला जाईल दोन्ही कर्णधार. 34 नंतर 2 आल्या, 36 झाल्या, जर षटकार असेल तर 40 होतील. यस, तर फिल्डिंग आपण लावून घ्या आणि लगेचच पहिली जोडी एकच आली का? सर रन किती आहेत, 1 की 2? लास्ट बॉल होती. तर टॉस केला जाईल 2 कर्णधार नवीन शबा आणि जसकार. जयंतदादा पाटील या आपण. टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. गावदेवी नवा संघाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस घेत आहोत. सामना 5 षटकांचा राहील. राकेश नवीन कॅप्टन. हेड अँड टेल या दादा. तर साईशा 11 SPCC नवीन सेवा विरुद्ध जियांश 11 रायगड एक्सप्रेस RP क्लब जसकार या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. आणि टॉस करण्यासाठी जयंत पाटील साहेब गावदेवी नवा क्रिकेट संघाचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते टॉस. हेड्स इज द कॉल. येट इझी हेड्स. तर रायगड एक्सप्रेस या ठिकाणी जसकार संघानं टॉस जिंकला. अभिनंदन. प्रथम राकेश विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत नावा. टॉस जिंकला राकेश, कुठल्या निर्णयाला प्राधान्य द्याल? क्षेत्ररक्षण स्वीकारेल. आज नावा क्रिकेट नगरी इथे करताना सजली की विद्यमान सरपंच नाद केला पण वाया नाही गेला. आज या ठिकाणी विजेंद्रभाई पाटील यांनी साकारली स्पर्धा. काय सांगितलं स्पर्धेबद्दल? अतिशय उत्तम स्पर्धा आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये आमचा संघ नव्हता. मी जवळजवळ 4-5 दिवस आमच्यासाठी, जरी सरपंच असले विजेंद्रभाई तरी आमच्यासाठी आमचा गोट्या शेट आहे. आणि गोट्या शेटला मी रोज 4-5 दिवस हैराण करत होतो, गोट्या शेट आम्हाला एंट्री पाहिजे. तर एक संघ कमी केला आमच्यासाठी आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये भाग दिला. तर त्यासाठी मी आमच्या विजेंद्रभाईंचा मनापासून आभारी असेल आमच्या संपूर्ण टीमतर्फे. आणि आयोजन दरवर्षीच गोट्या शेटचं 1 नंबर असतं आणि त्या 1 नंबर आयोजनामुळे आम्ही इथे खेळायला आलो आहोत. क्या बात आहे. अभिनंदन. या ठिकाणी राकेश, शिवसंघ तुम्ही टॉस जिंकला तर कुठे निर्णय प्राधान्य दिला असता? आम्ही सुद्धा फिल्डिंगच केली असते, कारण की कधी टॉस नाही जिंकला अजूनपर्यंत, त्याच्यावर फिल्डिंगच केली असते. क्या बात आहे रोशन, कॅप्टनने वाईट दिले की अजून पर्यंत टॉस जिंकला नाहीये. धन्यवाद, सलाम आहे तुमच्या कॅप्टन्सीला. थँक्यू. प्रवीण, हा रेकॉर्ड झाला कॅप्टनचा. आणि स्वतः त्यांनी एक सांगितलं की आम्ही टॉस कधी जिंकलो नाही, तरी ते टॉस करायला येतात. चला 37चं टार्गेट आहे आणि इथे लकी ड्रॉ ओपन होईल. सायकल कोणाला मिळेल चला आपण बघूया. हाजीर तो वजीर हा 6 चेक केला, 2च धाबा आहेत. जास्तही संघ सेफली हँडल केला, फक्त 2 धाबा. लास्ट बॉल होती. 36 झाल्या, आता 37 करायच्या. स्क्रीनवरती तुम्हाला दाखवणार नाहीत आम्ही रिप्ले. तर इथे लकी ड्रॉ आपण करणार आहोत मित्रांनो. तर कुंजल पाटील आणि पार्थ पाटील, अर्थात कुंजल आमचे विजेंद्रभाई यांची सुकन्या आणि पार्थ यांचे राजकुमार करताना विजेंद्रभाई यांचे. तर सायकलचा आज मानकरी ठरलाय करण डी ठाकूर. करण डी ठाकूर 98921411 आणि 40. करण डी ठाकूर ठरले या ठिकाणी, म्हणजेच करसनबाई DC
आपण यावं. करणबाई आपण यावं, आपण ठरलेत बघा. 5 आम्ही मोजू. करण डी ठाकूर बघा, आम्ही 5 मोजणार आहोत. 5च्या आतमध्ये आपण आलं पाहिजेत. जर आपण असाल हजर तर आपण लगेच या. कारण काय तर करसन बाई या आपला नंबर आहे तो. किती टाइम लागेल? काय करता? मॅचला झाली सुरुवात आणि 37 धावांचं टार्गेट पहिल्या षटकासाठी साईश आणि समोर फलंदाज असतील स्ट्रायकिंग एंडला आदेश काबन आणि आदेश मोकल. तेज सरळ बॉल उजव्याच्या बाहेर टाकला. डॉट पहिला बॉल डॉट टाकलाय. टार्गेट जरी 37 असलं तरी मात्र बॉलिंग अटॅक चांगला आहे. लेफ्टी बॉलच जास्त आहेत जासई संघामध्ये. त्याचा ॲडव्हान्टेज त्यांना मिळेल जर ते त्यांच्याकडून चांगली बॉलिंग झाली तर मात्र ॲडव्हान्टेज. आणि इथे एज लागला. बॉल मागे चला. आदित्यला बेंड होताना त्रास झाला पण तरीही त्याने बॉलला थांबवलं. क्या बात आहे. पायाने बॉल थांबवला त्याने. जबरदस्त फिल्डिंग. 1 रन मात्र रोखता आलेला नाही. 1 रन मात्र मिळाली. आदित्यने चांगली फिल्डिंग केली. कारण त्या ठिकाणी तुम्हाला एक चांगला खरं तर ॲडल्ट असताना क्षेत्राकडे ठेवावं लागतो आणि बरोबर आदित्यला ठेवला. त्याने थांबवलं बॉलला. 1 रन क्विकली सिंगल पूर्ण केली आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव धावफलकावरती आहे. 1 धाव आली स्कोर कार्ड वरती आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. लॉंग स्टॉपला बॉल मात्र चाललाय आणि इथे मात्र चौकार. आदेश थँक्यू. 12 वाजले आणि चौकार देखील आला. त्या ठिकाणी आदित्यच्या अगदी बाजूला बॉल निघाला. पुन्हा एकदा आपण पहिला ऑफ ड्राईव्ह हलक्याताने दिशा दिली बॉलला फक्त आणि त्यानंतर सिंगल. आदेश मोकल त्याच्या नावावरती आता पण 2 बाईक आहेत असा हा खेळाडू. पिरकोन म्हणजे उरण पूर्व विभाग चर्चमध्ये असणारा हा परिसर आणि त्याच गावचा हा खरंतर संघ. गेले ते दिवस राहिले आता आठवणी. आणि इथे आपण पाहताय 2 आदेश बॅकफुटला गेले. कट केला बॉलला. कव्हरच्या अगदी समोरून कव्हर पॉइंटला बॉल मागे चालला. आउटफील्ड मैदानाची फास्ट आहे. बॉल थांबत नाही. बॉल निघाला बॉलच्या बाहेर. 4 धावा चौकार. टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय. खरं तर चौकार पाहिले. 1 सिंगल आणि त्यानंतर आणखीन 1 चौकार आला. पुन्हा एकदा तेज सरार. क्या बात आहे. जबरदस्त बॉल टाकलाय. तर धन्यवाद रोशन. या ठिकाणी आपण सन्मान करूया गावदेवी नावा क्रिकेट संघाचे अध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी जयंत पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी जयंत पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी खाता पिता ग्रुपचे अध्यक्ष विलास पाटील उर्फ बाबेभाई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जयंत पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करावा. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी जयंत पाटील साहेब यांचा या स्पर्धेच्या वतीनं इथे आपण शुभ सन्मान करूया. गावदेवी नावा ज्यांची आपण नाईट स्पर्धा पाहिलीत. खरंच दमदार स्पर्धा. त्याच्यानंतर आपला सरपंच ही अजून एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे.
एकच वादा आमचा गोटेदादा नाद केला पण वाया नाही गेला. सरपंच साहेब यांची ही स्पर्धा आणि जयंत पाटील साहेबांचा हा सन्मान. त्याच्यानंतर त्यांच्या समेत आपण पाहू शकाल चेतन पाटील साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. चेतनभाई पाटील शेवा यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी बाबेभाई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चेतनभाई पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करावा. धन्यवाद. ओव्हर टू रोशन. 24 बॉल आणि 27 धावा. पहिलं षटक संपलं आणि 10 धावा स्कोर कार्ड वरती आले आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क मध्ये आलाय संयम म्हात्रे. खरं तर अण्णा म्हात्रे आणि गोट्या म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आहे या संयम आणि साईशला. यावेळेला शफल क्रॉस दिशा दिली, फाईन लेगला बीट केलं, बॉल मागे चाललाय, खराब फिल्डिंग, पहिल्या धावा कमी आणि त्यात मात्र फिल्डिंग खराब, 4 धावा. तर त्याच्यानंतर सन्माननीय निलेश भोईर निलेश भोईर यांचा इथे सन्मान केला जाईल. मी बाबेबाई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे निलेश भोईर अर्थात आमचे महेश भोईर, आमचे मॅडीबाई दिग्गज पॅकर यांचे बंधू आहेत. निलेश भोईर यांचा इथे शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान स्वप्नील ठाकूर. स्वप्नीलभाई ठाकूर आपण यावा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावं स्वप्नीलभाई. प्रवीण लक्की विजेता आलेले आहेत, त्यांना पेनल्टीला वादा लेट आले ते आणि 4 धावा देखील इथे पाहिल्या आणि त्यानंतर फटका फसला, चांगला झेल टिपलाय आणि पहिला खेळाडू बाद झाला. पार्टनरशिप ब्रेक केली, खेळाडू बाद. या ठिकाणी गावदेवी आईचं संगीत आपण ऐकलं. तर मिस्टर नवी मुंबई, मला तर वाटतंय 2018 ते 2020 या दरम्यान मिस्टर नवी मुंबई मॉडेल क्षेत्रामध्ये आपण पाहिलात ते आमचे स्वप्नील ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. बाबेबाई आपण यावं, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वप्नील ठाकूर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. मित्रांनो, स्क्रीनवरती आपण पाहताय की मिस्टर नवी मुंबई 2018 ते 2020 या सीझन मध्ये तुम्ही त्यांना करा, त्यांना 2018-2020 या 2 वर्षामध्ये ज्यांना मिस्टर नवी मुंबई मॉडेल क्षेत्रामध्ये आपण पाहिलात ते स्वप्नीलभाई ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान. करसनभाई आपण यावं, आपलं सहर्ष स्वागत. प्रवीण 2000ची पॅनल्टी, 2 नाही 3000ची द्यायला पाहिजे, एकच चाकऱ्या त्यांना. त्याच्यानंतर दिलपेश ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण यावं. दीपेश ठाकूर साहेब आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. दीपेश ठाकूर आपण यावं, दीपेश ठाकूर साहेब यावं, आपला सन्मान केला जाईल. रोशन. विकेट मिळाला आणि त्यानंतर नवीन खेळाडू तेजस पाटील मैदानाकडे गेलाय. न्यू बॅटर धावा कमी आहे त्या वाचवण्यासाठी मात्र आता आतोनात तुम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. प्रवीण करसन भाई यांची मुलाखत घ्या थोडी. सायकल त्यांना मिळाली, ते होते कुठे आणि काय सांगाल? शंभू ग्रुप. करसन भाई कसं वाटतं आज करताना ही सायकल आपल्याला मिळते? कारण प्रत्येक रात्री लकी ड्रॉ गोट्याबाई यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ प्रत्येक रात्रीमध्ये म्हणजे प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होतं. आज आपल्याला ही सायकल भेटली, काय सांगाल? नशीबवान वाटते मी स्वतःला, सायकल भेटली. कसं समजलं की तुम्हाला ही सायकल लागली? मित्रांचे फोन आले. अरे बापरे, धन्यवाद, क्या बात आहे. त्याच्यानंतर भारत पाटील साहेब यावा, आपण आपला इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. भारत पाटील साहेब आपण यावा, आपला सन्मान या ठिकाणी केला. बाबेभाई आपल्या शुभ हस्ते भारत पाटील साहेबांचा सन्मान. त्याच्यानंतर मोनिश भोईर साहेब आपण देखील यावं. तर मोनिश भोईर साहेब आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. षटक क्रमांक 2 आपण पाहता त्या ठिकाणी तेही संपलं आणि टोटल धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 1 गडी बाद 15 धावा. यस करसन भाई, आपण सायकल तिकडं न्यायची, मैदानातून न्या. डीजे आपण गाणं प्ले करा आणि कॅमेरामॅन सायकल विजेता प्रेक्षकाला आपण कॅमेरा फोकस करा की संपूर्ण रात्रीमध्ये प्रत्येक रात्रीमध्ये आपल्याला ही सायकल दिली जाईल. मनीष भाई आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मनीष भाई आपण यावं. यस डीजे.
असं वाटतं की आमदारकीची तिकीटच त्यांना भेटले की काय, एवढा स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहिलात आणि विक्टरीचा सिम्बॉल त्यांनी दाखवला. यावेळेला मिसटायमिंग फटका, बॉलने उंची घेतली परंतु बाहेर गेला बॉल, अंतरी कापलं. तेजसचा तेजोमय फटका, 6 धावा, षटकार. चारवी जवान पाटील खरं तर यांच्याकडून आयोवाक्यासाठी 500 असतील. सचिन मात्रे जसकर यांचे आगमन झाले. यावं आपण व्यासपीठावरती. तर चारवी जवान पाटील रोशन संपूर्ण रात्रीमध्ये असं नाही की मागची देखील स्पर्धा झाली त्या 5 रात्रीमध्ये देखील त्यांच्या वतीनं पारितोषिक आणि या स्पर्धेमध्ये देखील संपूर्ण 3 रात्रीमध्ये ज्यांच्या माध्यमातून मॅन प्लेयर जो कॅच पकडेल कुठलाही प्रेक्षक त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. स्पर्धेसाठी आपण रोशन विचार केलात तर हर्षाली लॉजिस्टिक्सचे ओनर अर्थातच महेंद्र शेठ भोईर यांच्या सुकन्या मिहिका अँड सावी यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी आम्हाला 2 सायकल देण्यात आल्या. त्याच्यानंतर रेचल युनिस मचाडो यांच्या वतीने 3 सायकल आम्हाला देण्यात, प्रतील मामा यांच्या वतीने बॉल बॉक्स, त्याच्यानंतर राहुल कांबळे साहेब यांच्या वतीनं सायकल आम्हाला देण्यात आली. व्हिजा डेव्हलपर्स यांच्या वतीने 1 सायकल. सर्वांचं स्वागत. आणि इथे ठोकलाय षटकार आणि 100 ग्रुपच्या बॅनरला कोणी हिट करेल त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये जो कोणी अर्धशतक ठोकेल त्यांच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आणि मेगा फायनल मध्ये आपल्यासाठी 25000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर सचिन म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, आपलं सहर्ष स्वागत. वागेश्वर पिरकोण संघाचा तेजस आता थोडासा स्फोटक अंदाजमध्ये आला आणि साईशच्या अगेन्स्ट त्याने काय फटके मारले, जबरदस्त टायमिंग. आणि आता 16 चेंडूमध्ये फक्त 10 धावांचं समीकरण बाकी आहे. सामना 1 साइडेड झाला आणि बलाढ्य मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघासमोर मात्र चांगली कामगिरी पिरकोण संघाची पाहायला मिळाली. इथे देखील मिडविकेटच्या डोक्यावरून फटका, बॉल मागे चाललाय, सिंगल रन मिळेल. फेकी चांगल्या, फिल्डिंग देखील सुंदर. आणि याच्यानंतर होणारा सामना जो असेल बघा, जसकर आणि त्यांना फाईट करेल तो मैदानावरती नवीन शेवा लगेचच रेडी राहायचं टॉस विनिंग कॅप्टन. खरं तर नवीन शेवा कॅप्टनची बाईट्स आम्हाला आवडली की एकदा पण टॉस जिंकून नाही बोलतोय सीझन मध्ये, तर लगेच रेडी राहायचं आपण. आणि त्यानंतर आपण पाहता खरं तर डॉट बॉल 14 चेंडू आणि 9 धावा. 9-14 असता तर वेगळं समीकरण असं म्हणतो. 14-9 आहेत त्यामुळे आता बॉल जास्त आणि रन कमी आहेत, त्यामुळे प्रेशर डेफिनेटली राहील फिल्डिंग टीमवरती या मॅचच्या दरम्यान. पिरकोण संघाची मात्र वाजवी फलंदाजी पाहिली, गोलंदाजी चांगली, फिल्डिंग चांगली आणि त्यानंतर तेज तरार वेगावरती स्वार झाला साईश. आणखीन एक डॉट, 13 बॉल आणि आता 9 धावा. पहिल्या षटकामध्ये साईशने 10 धावा दिल्या, सेकंड ओव्हरमध्ये संयमने फक्त 5 दिल्या. रोशन, मैदान के अंदर अगर बात करेंगे तो कुछ भी हो सकता है क्योंकि आपको पता है कि लास्ट टाइम गावदेवी नावा और नावा की टूर्नामेंट खेली गई थी, वहां पर मैच हुआ था. पिरकोन बनाम मेरे ख्याल से उनके खिलाफ थी, नहीं 29-32 रनों का टारगेट था. उड़न विभाग की वो टीम थी, पांदीबे टीम थी नूर 11. क्या जबरदस्त मैच खेला गया था रोशन, 32 का टारगेट चेस नहीं हुआ था, लेकिन यहां पर बिग कंट्रोल के साथ ये मुकाबला अभी भी मैदान के अंदर है. तर रोशन ओव्हर कंप्लीट झाले, 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल 9 धाब्यांची. तर एक सन्मान मित्रांनो करताना राहिला होता आमच्याकडून, तो सन्मान केला जाईल. नावे गावची आन बान शान आणि विद्यमान सरपंच विजेंद्र शेठ पाटील यांचे खंदे समर्थक राईट हँड धीरज घरत साहेबांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. धीरज भाई आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी विद्यमान सरपंच विजेंद्र शेठ पाटील आपणास विनंती करतो की आपले खंदे समर्थक आणि नावेगावचे आनबान शान धीरज भाई घरात एकच वादा, आमचा धीरज दादा. धन्यवाद डीजे शरद भोईर साहेब कोलिकोपर यांचं आगमन झालंय. त्याच्यानंतर सचिन म्हात्रे साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया. एक दमदार खेळाडू आपण पाहू शकाल. सचिन म्हात्रे यांचा देखील सन्मान सरपंच विजेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. 12 बॉल आणि 9 धावा. खतर क्रिकेट म्हटलं की अनप्रेडिक्टेबल, कधी काय घडेल याचा नेम नाही. एखादा जिंकणारा संघ आपण मला जिंकता जिंकता पराभूत झालाय, तर कधी कधी पराभूत होणारा संघ त्या जिंकणाऱ्या संघाच्या अगेन्स्ट चांगली कामगिरी करत देखील जिंकलाय. त्यामुळे आता इथे काय घडेल, 12-9 कमबॅक होईल का.
हे पाहावं लागले. प्रमोद मुडवीकडे ती क्षमता, लेफ्टी बॉलर पुन्हा एकदा वापरला जातोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑन साईडला खेळून काढलाय आणि सिलिमिडॉनला एक फिल्डर ठेवलाय धावा वाचवण्यासाठी, एक रन रोखण्यासाठी. कारण इथे आता थोडंसं टार्गेट सोपं होत चाललंय. पुन्हा 2 धावा ओव्हर रन मिळाली एक्स्ट्रा. 11 बॉल आणि 7 चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. 11 चेंडू आणि 7. वागेश्वर 11 पिरकोन या टीमच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. तर तेजस पाटीलकडून 8 मध्ये त्याने 16 केले आतापर्यंत आपल्या संघासाठी. काल मनीषने काय फलंदाजी केली. मोराबे संघाच्या अगेन्स्ट जेव्हा 12-35 टार्गेट होतं तेव्हा मनीषने धुव्वाधार फलंदाजी केली आणि त्यानंतर आपण पहिला स्विंग आणि मिस, धीम्या गतीचा बॉल टप्पा पडून बाहेर निघाला आणि त्या ठिकाणी आपण पाहत आहे खरं तर डॉट नावेकाडीचे खेळाडू समर्थक लवकरच इथे मैदानावर दाखल झालेत. खरं तर पहिल्यांदा क्रिकेट कारकिर्दीत नावेकाडी संघ नाईट स्पर्धेमध्ये फायनल पर्यंत पोहोचला आणि त्यांनी सांगितलं चेतन ठाकूरने त्यांचा आनंद. येस, आणि त्याच्यावरचं महत्व रोशन की जसं JCB आपण ठेवला की काय, ही महत्वाची बाईट त्यांची आपण ऐकलीत. येस, नक्कीच. संजय ठाकूर जे खरं तर रिहानी एंटरप्राइजेसचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या नावानं तो संघ नेहमी खेळत असतो. त्यांनी सांगितलं संघ अडचणीमध्ये असताना देखील संघासाठी ते पॅकच बनले आणि त्यांनी छातीवर दगड नाही तर JCB ठेवला आणि त्यानंतर आज संघ आपण जर पाहिला फायनलपर्यंत पोहोचला. संजय ठाकूर यांचा रिहानी 11 हा संघ नेहमी पाहिला. म्हणून काल आपण पाहिला सागर शेठ ठाकूर यांचे चिरंजीव नील यांच्या नावानं संघ खेळला या स्पर्धेमध्ये आणि तो संघ देखील टॉप 3 मध्ये गेला. काल आपण पाहिला नटराज नाभा, त्याच्या अगोदर पहिल्या रात्रीमध्ये नील 11 नावेकाडी हा संघ गेला सुपर 3 मध्ये. आज कोण जाणार रोशन? भरपूर उलटफेर पाहायला मिळाले. खरं तर त्या दिवशी चेतन यांच्या संघानं खरं तर गणेशपुरी संघाला पराभूत केलं. 8 बॉल 5 फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला आणि गॅपमध्ये फटका आहे. वाईड स्ट्रॉंगरला फिल्डर पोहोचले, सिंगल मिळाले, दुसऱ्या रनचा कॉल. एक रन महत्वाचे आणि ते 2 धावा आल्या. दबाव, प्रेशर तुम्ही पाहत आता जासई संघावरती, कारण 7 चेंडूमध्ये 3 करायच्यात पिरकोन टीमला. बघा मिस फिल्डिंग मुळे ज्या धावा तुम्ही खर्च केल्या त्याचा दबाव आणि सातत्याने मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि खरं तर आपण नेहमी म्हणत असतो पाण्यामध्ये बुडणाऱ्याला काठीचा आधार आणि गोलंदाजाला फिल्डरचा आधार, असंच काहीतरी आहे. परंतु इथे खराब फिल्डिंगमुळे हा संघ बॅकफुटला चाललाय आणि आता 7 चेंडूमध्ये 3 धावांचं समीकरण बाकी आहे. यावेळेला लो फुल टॉस गॅपमध्ये विनिंग स्ट्रोक 100 स्ट्रोक आपण पाहिला आणि बॉल मात्र चालला बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार चौकार. सामना जिंकला वागेश्वर 11 पिरकोन टीमने. अभिनंदन. 9 विकेटने हा सामना जिंकला आणि पराभूत व्हावं लागलं त्या ठिकाणी मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमला. तर भूषण यांना आम्ही इथे इन्व्हाइट करत आहोत. आपला विशेष सन्मान केला जाईल. भूषण म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य जासई आणि जासईचे आक्रमक खेळाडू त्यांना आम्ही इथे इन्व्हाइट करत आहोत. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. तर